नमस्कार. आज आपण राजद्रोहचा जो खटला आहे किंवा जो म्हणजे IPC मधील जे सेक्शन 124A आहे त्या संदर्भात थोडंसं डिस्कशन करणार आहोत. ओके, सर्वांना माहिती आहे का लॉ कमिशनची 279 रिपोर्ट आलेली आहे. ओके, व या रिपोर्टनी केंद्र सरकारला म्हटलेलं आहे की तुम्ही हा कायदा जो सेडिशन म्हणजे राजद्रोहाचा जो खटला आहे किंवा जो कायदा आहे तो तुम्ही तसाच कायम ठेवावा IPCमध्ये. ओके, हा जो 124 सेक्शन A आहे हे IPC ओके हे IPCमध्ये तसंच कायम ठेवावं असं लॉ कमिशनच्या 279वी रिपोर्ट यांनी केंद्र सरकारला तशा पद्धतीनं सजेशन दिलेलं आहे. आता केंद्र सरकार हे सजेशन ऐकेल किंवा न ऐकेल तो त्यांचा पार्ट असेल किंवा ते आपल्याला परीक्षेत वगैरे विचारला जाणार नाही, परंतु सेडिशन लॉबद्दल तुमचे व्ह्यूज काय आहेत हे नक्की परीक्षेला वगैरे विचारलं जाऊ शकेल. ओके, त्यामुळे आपण पहा राजद्रोह हा जो खटला आहे त्याला आता थोडंसं याचं इव्होल्युशन कसं झालं किंवा म्हणजे याचं जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे काय आहे ते आपण इथं चर्चा नक्की करणार आहोत. ओके, तर पहा आता तुम्हाला यामध्ये काही होमवर्क पण आहेत. ज्या पद्धतीने जे लॉ कमिशन आहे यावर्षी पहा जर तुम्ही 2023 UPSCचा जर क्वेश्चन पेपर जर पाहिला असेल प्रिलिमचा तर त्यामध्ये लॉ कमिशनवरती अगदीच प्रश्न होता. ओके, म्हणजे पर्यायामध्ये लॉ कमिशन होता. मग तेच तुम्हाला मी होमवर्क देत आहे की लॉ कमिशन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे का. ओके, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे का हे तुम्हाला प्रश्न अगदी मी पहिल्यांदाच देत आहे. जर असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे सांगू शकता. ओके, हा झाला प्रश्न. तर चला मग आता आपण म्हणजे राजद्रोह हा जो खटला आहे त्या संबंधी थोडंसं जास्त डिटेलमध्ये अगदीच जायचं आहे आपल्याला, त्यामुळे थोडंसं हा व्हिडिओ लांब होऊ शकतो, परंतु ठीक आहे. तर पहा सर्वांना माहिती आहे IPC कधी आली आपल्याकडे. ओके, इंडियन पिनल कोड. ओके, म्हणजे एखाद्याला शिक्षा वगैरे द्यायची असेल, एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा द्यायची असेल तर आपण कोणत्या बेसिसवरून त्याला शिक्षा देतो तर त्याचं नाव काय आहे इंडियन पिनल कोड. ओके, IPC ही IPC तयार कधी झाली मग 1860. ओके, 1860मध्ये ही IPC आली. ओके, कारण पहा याचं जर बॅकग्राऊंड जर पाहिलं तर 1857ला काय झालं होतं आपल्याकडे उठाव झालेलं होतं. ओके, मग या उठावाला त्यांना अगदीच टॅकल वगैरे करण्यात यावं किंवा तशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्ती जर वाढत असेल तर त्याला आपल्याला काय सप्रेस करता यावं यासाठी काय केलं त्यांनी तर 1860ची इंडियन पिनल कोडद्वारे वगैरे तिथं काय करण्यात आली तर इंडियन पिनल कोडची स्थापना तिथं करण्यात आली. बरोबर, मग पहा हे जे इंडियन पिनल कोड आहे हे स्थापनेमागे नाव कोणाचं म्हणजे कार्य कोणी घेतलेलं होतं हाती तर लॉर्ड मेकॉले आहे हे. ओके, लॉ झालेला आहे तिथं. तर पहा हे जे इंडियन पिनल कोड आहे हे कोणी बनवलेलं आहे तर लॉर्ड मेकॉले. ओके, पहा यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं इंडियन पिनल कोडची स्थापना वगैरे झाली आली आपल्याला सांगता येते. मग पहा ह्या IPCच्या 1860ची जी IPC वगैरे होती या IPCमध्ये आपला राजद्रोहाचा खटला दिसतो का तर बिलकुल इथं राजद्रोह काहीच नव्हतं. ओके, त्यामुळे पहा हे राजद्रोह इथं काहीच नव्हतं. मग इंडियन पिनल कोडला पुन्हा म्हणजे पहा इथे 124वे कलम होतं, परंतु आता मी सध्याला काय म्हटलं पहा 124A म्हटलं. 124A म्हणजे काय इथं अमेंडमेंट झालेली आहे, त्यामुळेच इथं ए सेपरेट आलेलं आपल्याला दिसून येतंय. बरोबर, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा वगैरे थोडासा अभ्यास केलेला आहे त्यांना अगदीच समजलेलं असेल की हे 124A कशामुळे वगैरे आलं सेपरेट. तर त्याचं कारण काय आहे पहा जे मूळ IPC होती 1860ची जी मूळ IPC आहे ना त्यामध्ये याचं काहीच उल्लेख वगैरे नव्हता राजद्रोहासंबंधी, परंतु याला पुन्हा काय करावं लागलं आपल्याला अमेंड करावं लागलं. मग ती अमेंडमेंट कोणी केली पहा तर 1870मध्ये अशा पद्धतीची आपल्याला काय जाणीव होऊ लागली की आपण तिथं काय असायला पाहिजे तर जे सेडिशनचा जो खटला आहे किंवा राजद्रोह जे आहे ते आपल्याकडे असावं तसं त्यांना त्या जाणीव वगैरे होऊ लागली. कारण पहा 1857 झाल्यानंतर तुम्हाला माहिती असेल 1857चा जो आपला उठाव झाला त्यानंतर अगदीच जे शेतकरी आंदोलन आहेत तशा पद्धतीचे आंदोलन वगैरे अगदीच उठून येत होते. ओके, किंवा जर तुम्ही पाहिलं तर डेक्कन रायट वगैरे झाले होते 1875चा दरम्यानचा काळ. त्यानंतर अगदीच वहाबी मुवमेंट पहा इथे सर्वात मोठा इम्पॅक्ट कोणाचा पडला तर वहाबी मुवमेंटचा. ओके, वहाबी मुवमेंटचा इथं जास्त मोठा इम्पॅक्ट पडला. त्यामुळे यांनी काय केले पहा तर आता आपल्याकडे सेडिशन म्हणजे जे राजद्रोहाचा खटला आहे तो असायला हवं असं इंग्रजांना अगदीच वाटलं. ओके, मग त्यासाठीच पहा सर जेम्स स्टीफन. ओके, सर जेम्स स्टीफन यांनी काय केले तर यांनी मग राजद्रोहाचा खटला वगैरे त्यांनी रिकमेंड केला किंवा तशा पद्धतीने त्यांनी तो जो कायदा आहे तो त्यांनी फ्रेम केलेला आहे. ओके, मग पहा यांनी या कायद्यामध्ये काही तरतुदी वगैरे दिल्या व याचं नेमकं मुख्य कारण काय होतं किंवा या जो 1870मध्ये जे इंडियन पिनल कोडला अमेंड वगैरे करण्यात आलं यामध्ये मुख्य कारण काय होतं टू टॅकल सिडेशन. ओके, म्हणजे देशाच्या विरोधात जाण्यासाठी टू टॅकल
राजद्रोह म्हणा किंवा देशभक्ती वगैरे, म्हणजे देशाच्या विरोधात किंवा जे आपले कायदे वगैरे आहेत, ओके सॉरी राजद्रोह झालेला आहे, हे राजद्रोह आहे हे, ओके म्हणजे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक वगैरे होत असतील तर प्लीज तुम्ही मला अगदीच क्षमस्व त्याबद्दल मी, परंतु तुम्ही हे अगदी मला तुम्ही समजून घेऊ शकता की मी जी काय म्हणत आहे ते तुम्ही अगदी, मी पहा याला PPT बनवलं असतं, परंतु PPTमध्ये तुम्ही जे नोट्स काढणार आहात त्यामध्ये आपलं दोघांचं पण लिंक लागणार नाही, त्यामुळे मी PPTमध्ये वगैरे हे लिहित नाही आहे, ओके नाहीतर मी अगदीच तुम्हाला PPT वगैरेद्वारे अगदी चांगल्या पद्धतीने वगैरे समजावू शकलं असतं, परंतु माझं असं अनुभव राहिलेला आहे की त्या PPTमध्ये वगैरे डायरेक्टली तुम्हाला समजणार नाही किंवा झोप पण लागू शकेल, त्यामुळे पहा तुम्ही जे मी लिहितोय ते तुम्ही जर नोट डाऊन करून घेतला तर अगदीच तुम्हाला हे चिरकाल वगैरे ध्यानात राहील, ओके पहा ही जी सिरीज आहे ती अगदीच कंटिन्यू राहणार आहे, जर शक्य झालं तर तुम्ही हे डेली वगैरे नक्की पाहू शकता, मी यामध्ये अगदी डिटेलमध्ये वगैरे माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे, त्यामुळे अगदीच तुम्ही एक डायरी वगैरे करू शकता, त्यामध्ये जे मी लिहून देत आहे ते तुम्ही नक्की लिहून घेऊ शकता। तर पहा 1870 मध्ये IPCची अमेंडमेंट वगैरे आली टू टॅकल राजद्रोह, कारण वहाबी मुवमेंट कोणाच्या विरोधात जात होती तर ब्रिटिश क्राऊनच्या विरोधात झालेली होती, कारण पहा 1861चा आणि 1858चा कायदा काय सांगितलं तर जे रूल आहे ते ईस्ट इंडिया कंपनीचं खतम होऊन कोणाचं आलं तिथं तर अगदीच ब्रिटिश काउन म्हणजे कोण तर अगदीच राणी, ओके यांच्या हाताकडे म्हणजे त्यांच्याकडून जर हे रूल त्यांनी जर रूल वगैरे चालवले असते तर मग आता हे कुठेतरी राणीच्या विरोधात वगैरे गेल्यासारखं होईल, यासाठी पहा त्यांनी 1870 मध्ये वगैरे तशा पद्धतीने कायदा वगैरे रिकमेंड केलेला होता, ओके मग तो कायदा आला तर वहाबी मुवमेंटला यांनी जास्त इम्पॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यानिमित्ताने हा कायदा आलेला होता। मग पहा आता वहाबी मुवमेंट हे जे मी सांगितलं हे बॅकवर्ड लिंकेजेस असेल तुमच्यासाठी, तर हे वहाबी मुवमेंट तुम्ही आज गेल्यानंतर नक्की वाचून घ्या त्याला, ओके त्यानंतर नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊयात। तर पहा या सेडिशनमध्ये काय काय येतं नेमकं, ओके त्यांनी जी डेफिनेशन वगैरे दिली त्या काळामध्ये, तर या सेडिशनमध्ये काय काय येतं नेमकं ते आपण नक्की पाहून घेऊयात। एक मिनिट जर शक्य झालं तर मी हे पेनची इंक बदलेन, ओके तर पहा हे सेडिशन आहे, मग सेडिशनमध्ये तेव्हा त्यांनी काय काय हे केले तर पहा पहिलं आहे क्रिएटिंग डिसअफेक्शन, किंवा जर शक्य झालं तर मी ही डायरेक्टलीच PDF प्रोव्हाइड करेन, परंतु तुम्ही जे नोट डाऊन केलात ना तर ते बेटर होईल असं माझं मत आहे, नाहीतर मी हे नक्कीच टेलिग्रामला वगैरे टाकू शकतो, यामध्ये काहीच हे नाही आहे, परंतु तुम्ही जर माझ्यासोबत मेहनत केला तर अगदी बेटर होईल। तर पहा हे क्रिएटिंग डिसअफेक्शन म्हणजे काय, आता पहा अफेक्शन कशाला म्हणतो आपण तर अगदीच आपला आणि तुमचा जिव्हाळा जो आहे त्याला म्हणतो, परंतु पहा आता एकीकडे आहे हे केंद्र सरकार आहे, ओके अशा पद्धतीने केंद्र सरकार किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया जे ब्रिटिशर्स होते ते होते, व इकडे आपण असं भारत देश वगैरे असं कन्सिडर करूयात किंवा हे भारतीय होते, मग यामध्ये पहा या दोघांमध्ये जिव्हाळा वगैरे होईल का निर्माण तर बिलकुल होणार नाही, मग त्यासाठी पहा जर या दोघांमध्ये जिव्हाळा जर नसेल तर अगदीच हे योग्य पद्धतीने वगैरे कार्यरत करू शकतील का, ब्रिटिश क्राऊन वगैरे रूल चांगल्या पद्धतीने करतील का, बिलकुल करणार नाहीत, त्यासाठी पहा म्हणजे क्रिएटिंग डिसअफेक्शन म्हणजे जर दोघांमध्ये जे जिव्हाळा आहे त्याला जिव्हाळा वगैरे जर कोणता एखादा व्यक्ती जर हा जिव्हाळा तोडण्याचं वगैरे काम करत असेल तर ते कुठं सेडिशनमध्ये गणलं जाणार होतं। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे पहा तर अँड प्रोमोटिंग व्हायलन्स, ओके प्रोमोटिंग व्हायलन्स, पहा थोडंसं अगदीच बॅकग्राऊंडचं नॉईस वगैरे येत असेल कारण अगदीच पंखा चालू आहे त्यामुळे, तर पहा प्रोमोटिंग व्हायलन्स पहिला आहे डिसअफेक्शन म्हणजे दोघांमधला जिव्हाळा तोडण्याचं काम किंवा जिव्हाळा तोडण्याचं काम, त्यानंतर व्हायलन्स करण्याचं काम, जर म्हणजे अगदीच केंद्र सरकार विरोधात किंवा सरकारच्या विरोधात वगैरे जाण्याचं काम, व्हायलन्स वगैरे तिथं म्हणजे हिंसा प्रवृत्ती वगैरे निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते पण सेडिशनमध्ये गणलं जायचं। त्यानंतर तिसरं आहे अगेन्स्ट अन अथॉरिटी एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, अगेन्स्ट अथॉरिटी, ओके अगेन्स्ट अथॉरिटी, आता अथॉरिटी कोणती असेल मग ती अगदीच ब्रिटिश असेल, ओके अथॉरिटी, मग पहा या तीन गोष्टींना वगैरे सेडिशनमध्ये पहिल्यांदा त्यांनी अप्रुव्हल वगैरे दिलेलं होतं की क्रिएटिंग डिसअफेक्शन म्हणजे सरकार विरोधात बोलणं, त्यानंतर हिंसा प्रवृत्त करणं व त्यानंतर अथॉरिटीच्या विरोधात जाणं, ओके या तीन गोष्टींना सेडिशनमध्ये वगैरे त्यांनी जागा दिली। मग पहा हे नीड अ सेडिशन केस सिमिलर टू UK ट्रिझन फेलनी ॲक्ट, ओके अशा पद्धतीने हा ब्रिटिशमध्ये वगैरे कायदा आहे ट्रिझन फेलसी ॲक्ट वगैरे त्याला म्हणतो, तर त्या बेसिसवर हे कायदा वगैरे 1870 मध्ये वगैरे भारतात आलेला होता, ओके मग त्यानंतर आता पहा 1915 पासून पहा महात्मा गांधीजींची भारतात एंट्री आहे बरोबर, व पहा तिथून कशा पद्धतीने एक फेज वगैरे चालू झाली तर इंडियन नॅशनल मुवमेंटची इथं फेज चालू झाली, इंडियन नॅशनल मुवमेंट ही फेज वगैरे चालू झाली, म्हणजे आता आपण 1870ला हा कायदा वगैरे तयार झाला व त्यांची डेफिनेशन वगैरे हे सर्व पाहिलेली आहे, ओके मग आता पहा 1915ला महात्मा गांधी भारतामध्ये वगैरे आल्यानंतर व तिथून एखादी वेगळीच फेज वगैरे चालू झाली, मग पहा
याच बेसिसवर इंडियन नॅशनल मुवमेंटचे जे M.K. गांधी असू द्या किंवा लोकमान्य टिळक यांना पण काळ्या पाण्याची सजा वगैरे हे सेडिशन लॉज वगैरे सर्व ते तिथूनच आलेलं आहे. ओके, याची उत्पत्ती जी आहे ती इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये आहे. आता हे 1915 मी महात्मा गांधींसाठी घेतलेलं आहे, कारण महात्मा गांधीजींचे तशा पद्धतीचे स्टेटमेंट राहिलेले आहेत सेडिशन लॉबद्दल. ओके, आता लोकमान्य टिळकांना पण त्या संबंधात सजा झालेली होती, परंतु मी त्यांना वगैरे इथं म्हणजे तेवढं आपण त्यांना स्थान देत नाही आहे, परंतु महात्मा गांधींना इथं स्थान भरपूर द्यावं लागेल आपल्याला, कारण ते राष्ट्रपिता पण आहेत आपले. ओके, मग पहा इंडियन नॅशनल मुवमेंटमधील जे क्रांतिकारक वगैरे होते त्यांना राजद्रोह किंवा 124A याच्या अंतर्गत वगैरे काय करत होते, अटक वगैरे त्यांना होत होती. बरोबर. मग पहा त्याचपैकी महात्मा गांधी यांना पण अटक करण्यात आली. मग पहा महात्मा गांधी यांच्यावर पण चार्ज लागला, चार्ज वगैरे लागला, 124A चार्ज लागल्यानंतर कोर्टामध्ये महात्मा गांधी यांनी जजला एक भाषण वगैरे दिले किंवा जज समोर त्यांनी तशा पद्धतीने सजेशन वगैरे दिलं की इथं पहा, इथं काय म्हटलेलं आहे, डिसअफेक्शन वगैरे जे म्हटलेलं आहे. ओके, डिसअफेक्शन त्यांनी त्याबद्दल एक भाषण वगैरे संबंधित कोर्टाला वगैरे महात्मा गांधींनी दिले की म्हटले पहा, अफेक्शन कॅन नॉट बी जे आहे अफेक्शन कॅन नॉट बी. आता हे मेन्ससाठी तुम्हाला अगदी महत्त्वाचं ठरेल पहा, त्यामुळे प्लीज जर शक्य झालं जे UPSCचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज नोट डाऊन करून घ्या. अफेक्शन कॅन नॉट बी मॅन्युफॅक्चर्ड त्यानंतर पर्सन हॅज नो अफेक्शन इज इक्वल टू एक्सप्रेस डिसअफेक्शन. ओके, पहा माझ्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीने मी लिहून देण्याचा वगैरे तुम्हाला प्रयत्न करत आहे. म्हणजे महात्मा गांधी यांनी काय म्हटले की जे अफेक्शन आहे किंवा जो जिव्हाळा आहे ना, तो डायरेक्टली आपण मॅन्युफॅक्चर वगैरे करू शकत नाही. ओके, त्यांचं केंद्र सरकारला किंवा त्या जजना वगैरे हेच सांगणं होतं की तुम्ही जे म्हणत आहात की सेडिशनमध्ये अफेक्शन वगैरे डिसअफेक्शन वगैरे क्रिएट करणं तशा पद्धतीने असेल तर पहा, अफेक्शन जे आहे ते डायरेक्टली तुम्ही तयार करू शकत नाही, मॅन्युफॅक्चर करू शकत नाही. जर पहा पर्सनला म्हणजे पर्सन हॅज नो अफेक्शन म्हणजे माणसाला आपण अफेक्शन किंवा त्याला अफेक्शन वगैरे किंवा नसणार आहे तर त्याचं मेन अफेक्शन किंवा इफेक्ट वगैरे होईल जर त्याला आपण एक्सप्रेस करू दिलं नाही. ओके, एखाद्याचे विचार वगैरे, आता पहा माझे विचार वगैरे तुम्हाला मांडू देण्याची तुम्ही मला संधी दिलात, त्यामुळे आपल्या दोघांमध्ये काय झालं, एक जिव्हाळा निर्माण झाला किंवा एक आपल्यामध्ये एक अफेक्शन, एक बॉन्डिंग निर्माण झाली. परंतु जर तुम्ही आणि माझ्यामध्ये एक संवादच वगैरे जर नसला तर आपल्यामध्ये अफेक्शन वगैरे तयार होईल का किंवा जी बॉन्डिंग वगैरे आहे ती बॉन्ड वगैरे तयार होईल का, तर बिलकुल तयार होणार नाही. हेच महात्मा गांधींना त्यावेळी म्हणायचं होतं. जनला वगैरे त्यांनी तशा पद्धतीने एक संभाषण वगैरे त्यांनी दिलं. ओके, हे पॉईंट तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वगैरे लिहून ठेवू शकता, कारण मेन्समध्ये वगैरे हे आपल्याला अगदी लिहायचं आहे. ओके, आता हे मी माझ्या पद्धतीने वगैरे लिहिलेलं आहे, परंतु जे नोट्स वगैरे आहेत ते तुम्हाला देण्यासाठी मी तशा पद्धतीने इथं पॉईंट दिलेला आहे. ओके, आता हे इंग्लिश मीडियमसाठी व मराठी मीडियम दोन्हीसाठी हे अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओके, तर पहा त्यांनी अफेक्शनबद्दल वगैरे तिथं भाषण वगैरे दिलं. मग पहा अशा पद्धतीने हा फेज पण गेला. मग त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर या कायद्याचं वगैरे काही रिलिव्हन्स वगैरे राहिलं का ते आता आपण नक्की पाहूयात. तर पहा हे इथंपर्यंत झालं की महात्मा गांधींनी त्याबद्दल काय सांगितले, कारण महात्मा गांधींना पण 124A अंतर्गत वगैरे अटक झालेली होती. बरोबर. मग त्यानंतर पहा 1947ला आपला काय झाला, भारत देश आझाद झाला. मग भारत देश आझाद झाल्यानंतर अगदीच भारतासमोर पण प्रश्न होता आपलं संविधान वगैरे तयार करायचं आहे. मग भारताने संविधान तयार करत असताना फंडामेंटल राईट टाकले व आर्टिकल किती टाकले, आर्टिकल 19 हे म्हणजे फंडामेंटल राईट्सचं वगैरे तिथं हे देण्यात आलं, रिलिव्हन्स वगैरे तिथं टाकण्यात आलं. व यामधील पहा 1A ओके, या आर्टिकलचं इथं डायरेक्टली अफेक्शन वगैरे होऊ शकत होतं. ओके, फंडामेंटल राईट 1947ला अगदीच आपली भारतीय संविधान वगैरे बसलं व 1950ला आपण काय केलं, भारतीय जे संविधान आहे ते आपण अंमलबजावणी वगैरे त्याची चालू केली. मग पहा फंडामेंटल राईट देण्यात आले. मग म्हणजे आपले मूलभूत अधिकार दिल्या गेल्यानंतर त्यातील एक पॉईंट वगैरे होता जो की आर्टिकल 19 आहे. ओके, आर्टिकल 19 1A हे डायरेक्टली सेडिशनमुळे अफेक्ट वगैरे होत होता. मग यासाठीच पहा तेव्हा अगदीच पटेल पण होते, 1950चा काळ होता तो. मग पहा सरदार पटेल यांनी सेडिशन जो कायदा आहे त्याला त्यांनी डायरेक्टली टिप्पणी केली की हे ह्यू अँड क्राय आहे, त्यामुळे याला आपण डिलीट वगैरे करायला हवं असं त्यांनी डायरेक्टली म्हटलं. परंतु तेव्हा कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली होती, म्हणजे अगदीच संविधान ज्यांनी तयार केलेलं होतं अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे सर्व तिथं होते. मग त्यांनी म्हटले की आपण
लॉ म्हणजे जे सेडिशन वगैरे आहे ते राहायला हवं किंवा नाही याचं डिबेट आपण पुढच्या पिढीवर वगैरे ठेवूयात किंवा आपण याला पुढे इंटरप्रिटेशनसाठी वगैरे मोकळं करून देऊयात असं त्यांनी कन्सिडर केलं व त्यांनी फंडामेंटल राईटला अगदीच सर्वोत्तम मानण्याचा वगैरे तिथं प्रयत्न केलेला होता. पहा, सेडिशन डायरेक्टली लागणार नाही, परंतु आपला देश आत्ताच आझाद झालेला आहे व याला दुसरे काही म्हणजे चॅलेंजेस वगैरे निर्माण होऊ नये, म्हणजे बाहेरून जे चॅलेंजेस वगैरे येणार आहेत ते निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी काय केले की सेडिशन लॉ वगैरे आपण ठेवावं असं त्यांनी रिकमेंड वगैरे केलं व तो कायदा तशाच पद्धतीने राहिला. परंतु मी इथं काय सांगितलं की आर्टिकल 19(1) चा इथं इफेक्टिव्ह वगैरे होत होता. फंडामेंटल राईट आर्टिकल 19 मध्ये कोणते कोणते आर्टिकल कोणते कोणते कायदे आहे म्हणजे आर्टिकल 19 मध्ये कोणते कोणत्या तरतुदी आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे अगदीच एक्सप्रेशनचा तिथं अधिकार आहे तुम्हाला, पण त्यासोबतच अन्य पण अधिकार आहेत. ते मी आता फंडामेंटल राईट्स वगैरे शिकवत नाही आहे, त्यामुळे मी इथं जास्त डिटेल वगैरे जात नाही. परंतु हे तुम्हाला आर्टिकल 19 मध्ये काय काय आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग पहा, त्यांनी तशा पद्धतीने जो 1950ला वगैरे त्यांनी होल्ड वगैरे करून ठेवलेलं होतं. ओके, मग त्यानंतर पहा, लगेच इथं 19(a) उल्लंघन वगैरे होत होतं, यामुळे लगेच सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली. ओके, मग सुप्रीम कोर्टामध्ये केस गेल्यानंतर अगदी सुप्रीम कोर्टासमोर एक चॅलेंज तर निर्माणच झालेलं होतं. मग पाहूयात आता ते. पहा, लगेच 1950चा कालावधी गेला, त्यानंतर 1951 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली एक. ओके, सुप्रीम कोर्ट. मग पहा, त्या केसचं नाव आहे तारासिंग गोपीचंद केस. ओके, तारासिंग. ओके, ही जी केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे गेली. मग सुप्रीम कोर्टाला जेव्हा समजलं की अरे हे तर यांनी अशा पद्धतीने क्रिएट केलेलं आहे की आर्टिकल 19(1)(a) वगैरे इथं उल्लंघन आहे, मग सुप्रीम कोर्टाने लगेच त्यावरती म्हटलं की जो सेडिशन कायदा आहे 124(a) हे लगेच त्यांनी काय केलं, स्ट्रक डाऊन केलं. ओके, स्ट्रक डाऊन केलं, बरोबर. मग आता स्ट्रक डाऊन झालं म्हणजे याचं रिलेव्हन्स वगैरे राहिलं का? बिलकुल राहिलं नाही. परंतु आपल्याकडे पोलीस रिफॉर्म वगैरे झालेले होते का अद्याप? तर बिलकुल झाले नव्हते. मग त्यामुळे पहा, हे तसंच त्याबद्दल केसेस वगैरे आणखीन चालूच होते. मग त्यामध्येच पुढे आणखीन एक केस आली 1962 मध्ये. 1962 मध्ये एक सुप्रीम कोर्टात परत एकदा केस गेली. ती केस होती पहा केदारनाथ सिंग. ओके, केदारनाथ सिंह. ओके, केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार सरकार. ओके, स्टेट ऑफ बिहार. एक मिनिट, हां, वर्सेस स्टेट ऑफ बिहार. हे सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा केस गेली. मग सुप्रीम कोर्टाला समजलं की आपण जे पूर्वी वगैरे काम केलेलं आहे ते आता अगदी चुकीचं वगैरे होत असेल, म्हणजे आता आपण त्याला परत एकदा याचं व्हॅल्युएशन वगैरे करायला हवं असं त्यांनी ठरवलं आहे. व त्यांनी आर्टिकल 124(a) याला परत एकदा काय केले, अपहेल्ड केले. ओके, म्हणजे परत एकदा त्याला त्याची जागा वगैरे लिहून दिले. व या केसमध्ये पहा, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला स्पष्ट गाईडलाईन तयार करण्यासाठी वगैरे तिथं सांगितलं, गाईडलाईन्स. ओके, मग गाईडलाईन्स वगैरे देण्यासंबंधी त्यांनी सांगितलं की बाबा डायरेक्टली तर तुम्ही केस वगैरे तिथं लिहू नका किंवा डायरेक्टली केस वगैरे तुम्ही घ्यायचं नाही, परंतु तुम्ही अगदीच त्यामध्ये काय करा, गाईडलाईन्स वगैरे द्या असं त्यांनी म्हटलं. व यामध्ये त्यांनी मेन बेसिकली जी गाईडलाईन्स होती पहा, तर गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ओके, एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही गाईडलाईन्स वगैरे त्यांनी अगदीच समोर आणली. व पर्सन फॉर द टाईम बिईंग कॅरिंग आउट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द गव्हर्नमेंट. ओके, पहा, अगदीच आता जी गव्हर्नमेंट आहे आपल्याकडे ती कशी आहे, एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. म्हणजे भारतीय संविधान जे आहे 1950 हे एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. व या लॉ संबंधी जर अशा पद्धतीने जर म्हणजे जो भारत देश आहे व भारत देशामधील जे सरकार वगैरे आहे ते चांगल्या पद्धतीने वगैरे सुरळीत चालू शकण्यासाठी आपल्याला काय, सेडिशन लॉ याची गरज अगदी आहे असं केदारनाथ सिंह खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने तिथं दर्शवलं. व त्यानंतर आणखीन एक गोष्ट बोलली पहा, सुप्रीम कोर्टाने म्हटलं की भारत सरकारवरती तुम्ही टीका करू शकता, परंतु भारत देशावरती टीका करू शकणार नाही असं त्यांनी डायरेक्टली इथं म्हटलं. त्यासाठी पहा आपल्याला काय 124(a) ची गरज आहे असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलं. व या कायद्याला काय केलं, त्यांनी अपहेल्ड वगैरे केलं. व जो 1951चा जो डिसिजन होता की ते नल अँड व्हाईड डिक्लेअर केलं किंवा त्याला डिलीट केलं 124(a) ला, ते परत एकदा उचलून आणलं सुप्रीम कोर्टाने 1962 मध्ये. ओके, मग पहा, हे गाईडलाईन्स वगैरे दिलं गेलं, परंतु ह्या गाईडलाईन्सचा सर्रास मिसयूज वगैरे झाला. ओके, मिसयूज्ड सर्रास वगैरे इथं होत होतं. मग मिसयूज्ड होत असल्यानंतर पहा, अगदीच नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर अगदी आणखीन याचा जास्तच उपयोग वगैरे केला जाऊ लागला. मग या संदर्भात पहा, गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये परत एकदा सुप्रीम कोर्टासमोर हा मुद्दा वगैरे आला. मग सुप्रीम कोर्टामध्ये जज होते
NV रमन्ना. ओके, सर्वांनी नाव ऐकून असाल, म्हणजे मी तेव्हापासूनच हे लेक्चर वगैरे घ्यायला चालू केलं, मग तेव्हा मी सर्रास यांच्याबद्दल वगैरे बोललेलं आहे. अगदी म्हणजे चांगल्या बेटर पद्धतीने वगैरे यांनी सुप्रीम कोर्टाला हाताळण्याचं काम केलेलं होतं. मग पहा, NV रमन्ना यांच्या बेंच पुढे वगैरे हे जेव्हा सेडिशनची केस वगैरे आली, मग त्यांनी जे केंद्र सरकार आहे त्यांना म्हटले की तुम्ही लवकरात लवकर याबद्दल काय म्हणजे हे आहे तुमचं स्टँड वगैरे जे आहे ते लवकरात लवकर आम्हाला कळवा, असं त्यांनी म्हटले. व याच बेसिसवर सेंट्रल गव्हर्नमेंटने वगैरे लगेच 279 अगदी आपल्याकडे जी लॉ कमिशन आहे तिथं चालूच होती, मग त्यांच्याकडून पण रिकमेंडेशन वगैरे मागण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. मग पहा, यासोबतच 2022मध्ये NV रमन्ना यांनी सांगितलेलं होतं की आता म्हणजे यापुढे 124A अंतर्गत एकही केस वगैरे कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये वगैरे रजिस्टर केली जाणार नाही, असं त्यांनी 2022मध्ये NV रमन्ना यांनी सांगितलेलं होतं. मग पहा, 1 वर्षामध्येच ही रिपोर्ट आलेली आहे. कोणती? 279वी लॉ कमिशनची ही रिपोर्ट आलेली आहे. ओके, मग पहा, आता या लॉ कमिशनने रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे, तर यांनी पण तेच सांगितलेलं आहे की केदारनाथ सिंह या खटल्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स वगैरे जारी केलेली होती, तीच गाईडलाईन्स वगैरे परत एकदा जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे यांनी परत तीच गाईडलाईन्स किंवा त्या गाईडलाईन्सला वगैरे चांगल्या पद्धतीने वगैरे फ्रेम करण्याचा प्रयत्न करावं, असं 219 थोडंसं हे जास्तच होत आहे, म्हणजे बोलता येत नाही आहे ते गोष्ट, म्हणजे 279वी लॉ कमिशनची रिपोर्ट. पहा, या रिपोर्टने काय म्हटलं आता ते आपण लिहून घेऊयात. तर पहा, या रिपोर्टने म्हटलं की पूर्वी कसं सजा किती होती? 3 वर्ष. ओके, 3 वर्ष विथ म्हणजे कदाचित जर फाईन लागलं तर लागायचं, परंतु 3 वर्ष ही सजा वगैरे तिथं होती. मग 279वी लॉ कमिशनने रिपोर्टनं म्हटलं की हे 3 वर्षाची जी सजा आहे ती वाढवून 7 वर्ष करा. ओके, व विथ फाईन. ओके, इथं फाईन पण लावलं जाऊ शकतं. ओके, मग किंवा यामध्ये आणखी जर जास्तच जघन्य अपराध वगैरे जर असेल तर इथं तुम्ही काय लाईफ इम्प्रिझनमेंट पण देऊ शकता. लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे अगदीच आजीवन कारावासाची पण सजा वगैरे सेडिशन कायद्यामध्ये देऊ शकता, असं त्यांनी तिथं रिकमेंड केलेलं आहे 279वी लॉ कमिशनच्या रिपोर्टने. हे 3 वर्षाची सजा आता आहे, परंतु आता 279 लॉ कमिशनचं सांगणं आहे की तुम्ही 7 वर्ष करा तिथं, किंवा अगदीच लाईफ इम्प्रिझनमेंट तिथं सजाचा म्हणजे सजा वगैरे तिथं करू शकता, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, हा झाला एक पॉईंट. व त्यानंतर त्यांनी म्हटलं की दुसरं एक रिकमेंडेशन त्यांनी दिलेलं आहे की इन्स्पेक्टर लेवलच्या अधिकाऱ्यांनी वगैरे तिथं काय करायला हवं, तर त्याची प्री चौकशी करावी. ओके, प्री चौकशी करूनच त्याबद्दल FIR वगैरे दाखल वगैरे करावं, असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. आता ओके, इन्स्पेक्टर लेवलचा अधिकारी असावा व त्यांनी जर म्हटलं की हे बरोबर आहे, सेडिशन वगैरे यावरती लागू होऊ शकतो, तरच तुम्ही त्यावरती काय करा, तर त्याला FIR वगैरे हे करा, असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. म्हणजे आता हे रोल कोणाचा आहे? पोलीसचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने 2 महत्त्वाचे रिकमेंडेशन वगैरे त्यांनी आता इथं समोर दिलेले आहेत. मग पाहूयात आता हे जे रिकमेंडेशन वगैरे आहेत याला सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे घेतं का, म्हणजे मान्य करतं का. त्यानंतर अन्य पण काही रिकमेंडेशन दिले आहेत, परंतु ते आपल्यासाठी जास्त काही कामाचे नाहीत. म्हणजे पहा, खूपच डीपमध्ये पण जाऊ नका तुम्ही, कारण ज्युडिशरीची आपण एक्झाम देत नाही आहे, आपल्याला फक्त सिंपल UPSC द्यायची आहे, त्यामुळे तिथपर्यंतच आपलं नॉलेज वगैरे तुम्ही लक्षात ठेवा. अगदी डिटेलमध्ये वगैरे जाऊ शकता, परंतु मला कामाचं वगैरे ते वाटलं नाही. ओके, जेवढं मी लिहून दिलेलं आहे पहा, आता हे जेवढं पूर्ण हे केलेलं आहे, अगदी माझं अक्षरबद्दल मी क्षमस्व आहे, माझं अक्षर तेवढं भारी नाही आहे व हे डिजिटल बरोबर तिथं ते येतच नाही, तरी देखील मी प्रयत्न तरी करत आहे की चांगल्या पद्धतीने वगैरे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.